हे मंडळी नमस्कार. तर आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो आहोत एका ठिकाणी आणि ते ठिकाणाचे नाव आहे कोंडेश्वर, जे आमच्या बदलापूर पासून एकदम अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. 20 ते 25 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर जाताना छोटी मोठी गावं पण लागतात मध्ये. तर आपण जाऊया, जाता जाता गप्पा पण मारूया, आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत जाऊया. तर बघा किती एकदम म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे. म्हणजे एकदम तुम्ही म्हणणार तर हे फक्त धार्मिकच नाहीये स्थळ, तर निसर्गरम्य वातावरण पण आजूबाजूला इतकं छान आहे की तुमचं एकदम मन आहे ना असं भारावून जाईल त्या निसर्गाला बघून. बघा ना, एकदम म्हणजे असं वाटतं ना, एकदम गावात आल्यासारखी फील वाटते. एकदम असं वाटतं आपल्या गावाकडे. बघा बैल थोडी चाललेली आहे, तर हळुवारपणे त्यांना सावरत आपण पुढे चाललो आहोत. आजूबाजूला मध्ये असे स्टॉल पण आहे जिथे नाश्ता चहाची सोय आहे. पोलिसांचा बंदोबस्त पण आहे. सध्या श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे कसं भाविक येतात इथे दर्शनासाठी. तर पोलीस तर मस्त आहे तिथे, कारण की जंगल एरिया आहे थोडासा. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आहेत, पण ती एकदम अशी जंगलाच्या आत अशी वसलेली आहेत. त्याच्यामुळे ती गावं पण आपल्याला एकदम सहज अशी दिसून येत नाही. आजूबाजूला रस्त्याच्या आजूबाजूला पूर्ण झाडांनीच बहरलेलं आहे. बघा एकदम असं हिरवगार झालेलं आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे पूर्ण हिरवगार, असं वाटतं जणू काही निसर्गाने एकदम हिरवी अशी चादर पांघरलेली आहे. पूर्ण सगळीकडे जिथे तुमची नजर जाईल ना तिथे पूर्ण हिरवगार एकदम. कुठेही तुम्ही थांबू शकतात, कुठेही तुम्ही सेल्फी काढू शकतात. सगळीकडे जिथे बघावं तिथे सेल्फी पॉइंट आहेत. आणि त्यातच छोटी मोठी डॅम पण आहेत. तर हा त्यातलाच एक भुज डॅम म्हणून आहे, इथला फेमस डॅम आहे हा. तर इथे पण भरपूर पर्यटक येतात या डॅमचा आनंद लुटण्यासाठी. सध्या पावसाचा सीझन आहे, तर एवढी गर्दी नाहीये इथे. पण तुम्हाला खरंच जर इथे या डॅमचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही उन्हाळ्याच्या सीझन मध्ये या. त्या टायमाला इथे खूप रश असतो. हा रस्ताही त्या टायमाला ट्रॅफिकने पूर्ण भरलेला असतो. तर बाजूलाच भोज रिसॉर्ट म्हणून पण आहे, जिथे राहायची सोय उत्तम केलेली आहे. तर तुम्ही येऊन इथे राहून या निसर्गाचा आनंद मनसोक्त घेऊ शकतात. सह्याद्री पर्वतांच्या रांगा आहेत. सह्याद्री पर्वतांच्याच रांगेमध्ये यांच्या कुशीमध्ये दडलेलं असं हे कोंडेश्वर भगवान महादेवांचं मंदिर आहे इथे. तर आपण त्याच दिशेने हळूहळू जात थोड्याफार गप्पा मारत मारत निसर्गाचा आनंद घेत जाऊया. तर बघा, छोटस गाव आहे, असं वाटतं आपल्याच गावाकडे आलो आहे. तो बायका कामाला चाललेल्या आहेत. तर अशा प्रकारे गाई, बकऱ्या, कोंबड्या, बैल सगळे आपल्याला बघायला भेटतात. असे बघा याप्रमाणे बकऱ्या इथे चरत आहेत. आणि हा बघा डॅम आहे छोटासा. म्हणजे हे डॅम न म्हणता हे डोंगरावरून वाहत येत आहे हे पाणी. तर ह्या वाहत्या पाण्याच्याच बाजूला आपलं महादेवाचं मंदिर आहे. इतकं छान असं हिरवगार वातावरणामध्ये. इथे वरती टेकड्यावरती पण एक गाव आहे. आपण पण वरती गेलेलो नाहीये, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्याला लगेच दर्शन घेऊन जायचंय, म्हणून मी छोटासाच हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता आपण जवळच आलेलो आहे मंदिराच्या. बघा किती पूर्ण दोन्ही साईड म्हणजे रस्त्याच्या आजूबाजूला सगळं दोन्ही बाजूंना झाडच झाडं आहेत. किती छान असं वाटते. ते छोटीशी लेडीजची पिक पर्यटनाचा आनंद घेत आहे इथे. आपण गाडी साईडला पार्क केली आणि आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. मी आज रेड कलरची साडी घातलेली आहे. बघा किती सुंदर अशी साडी आहे, जी की मला गिफ्ट केली आहे आहोंनी. तर आता आपण पूजेसाठी इथे सामान घेऊया. बघा इथे सगळं तुम्हाला पूजेचं सामान मिळून जाईल. फक्त एवढंच आहे की तुम्हाला इथे येताना कॅश घेऊन यायला लागेल. इथे ऑनलाईन पेमेंटची सोय नाहीये.
त्यामुळे तुम्ही जेव्हा पण इथे याल तुम्ही कॅश स्वतःजवळ बाळगा. आता जे मुंबईला जे स्थायिक इथेच राहतात त्यांना हे ठिकाण तर माहितीच आहे, पण जे बाहेरून जे येतात तर तुम्ही नक्की या ठिकाणाला एकदा भेट द्या. बघा किती मनसोक्त आनंद या लेडीज घेत आहेत. तर खरंच म्हणजे तुम्ही आले ना, तुम्हाला पूर्ण दिवस इथे मनसोक्त आनंद घेता येईल. देवदर्शन पण होऊन जाईल, त्याचबरोबर पूर्ण निसर्गाचा, धबधब्यांचा, डॅमचा आनंद तुम्हाला घेता येईल. तर बघा गावकरी थोडा थोडा भाजीपाला पण इथे विकायला बसलेले असतात. त्यांनाही एक आशा असते की पर्यटक दर्शनासाठी येतील आणि आपल्याकडून थोडासा भाजीपालाही घेतील. तर चला आपण मंदिराच्या साईडने, मंदिराच्या दिशेने जाऊया. बाजूलाच डोंगरावरून वाहत पाणी येतंय, त्या पाण्याच्याच बाजूला हे मंदिर आहे. हे बघा पाणी, पावसाचं सीझन असल्यामुळे सध्या पाणी आहे भरपूर. इतर वेळेला हे पूर्ण कोरड झालेली असते, इथे पाणी नसतं. इथे बाहेर भरपूर जागा आहे, कोणाला कधी पूजा करायला लागते, काय कुठे दोष निवारण असतील ते इथे पूजा केली जाते. हे बघा किती नितळ असं पाणी आहे. मी तुम्हाला नंतर अजून दाखवेल. पहिले आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जायचंय. पहिले आपण आपल्या महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवेल बाहेर येऊन पूर्ण. तर आता आपण गाभाऱ्यामध्ये जाऊया. आतमध्ये व्हिडिओ नाही करता येणार, तर मी पूजा करून घेते, भगवानांना माझी इच्छा सांगून देते मनातली. आणि गाभाऱ्याच्या बाहेरच हे बघा देवी देवतांच्या अनेक अशा मूर्त्या आहेत, ज्यांचे आपल्याला दर्शन घेता येते. आणि हेमाडपंथी शैलीतलं हे मंदिर आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण काळ्या दगडांनी बनलेलं आहे. आणि मंदिराच्याच बाहेर बघा किती छान असे 2 धबधबे आहेत. त्यातला हा एक धबधबा जो किती सुंदर मनमोहक रूपाचे दिसत आहे बघा. हे ऍक्च्युअली कुंड आहेत 2, पण पाऊस अति प्रमाणात असल्यामुळे हे कुंड आता एकमेकांना जॉईन झाले आहेत. ते आता कुंड आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. हा दुसरा धबधबा होता. आणि हे कालिका मातेचं मंदिर आहे आणि बाजूलाच गणपतीचं पण मंदिर आहे छोटस. आणि बघा किती नितळ असं पाणी आहे. इथे कुठल्याही प्रकारची घाण केली जात नाही किंवा निर्माल्य वगैरे पण इथे टाकलं जात नाही, त्याच्यामुळे स्वच्छता खूप आहे इथे. परिसर आजूबाजूचा खूप स्वच्छ आहे. चला म्हटलं थोडस भाजीपाला पण घेऊन घेऊ, म्हणजे त्यांचाही आशीर्वाद आपल्याला मिळून जाईल. तर ताजा भाजीपाला आहे, त्या आजूबाजूला शेती आहे छोटी छोटी, तर तिथलाच हा भाजीपाला आहे. तर घेऊन घेऊया. आणि थोडीशी पोटपूजा केली वडापाव घेऊन. त्यानंतर थोडस सेल्फी पॉइंट वरती जरा सेल्फीच काढल्या आणि मग घराच्या दिशेकडे निघालेलो आम्ही. थोडीफार मस्ती पण केली. आणि बघा अशा प्रकारे मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की तुम्ही मुंबईला किंवा बदलापूरला आलात तर या देवस्थानाला नक्की भेट द्या, कारण की तुम्हाला देवस्थान म्हणजे महादेवांचेही दर्शन होईल आणि या निसर्गाच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंदही घेता येईल. धन्यवाद.